लाल महाल पाडून शनिवार वाडा उभारला गेला, यात कितपत तथ्य आहे? लाल महाल हा पूर्वीपासून 36 साली सुरुवात केली बांधायला आणि तो 40-42 पर्यंत पूर्ण बांधून झाला होता. लाल महाल बांधल्यानंतर लाल महाल कसब्यात होता. लाल महाल आणि शनिवार वाडा या दोन वेगवेगळ्या पेठांमध्ये दोन वेगवेगळे वाडे. कसब्यातला वाडा वेगळा आहे आणि शनिवार वाड्याच्या भोवताली शनिवार पेठ बाजीरावांनी नवीन वसवली. लाल महाल त्याही वेळेला होता. शनिवार वाडा बांधल्यानंतरचे सुद्धा लाल महालाचे दोन उल्लेख आपल्याकडे. पांडुरंग पटवर्धन इतिहास संशोधक होते, त्यांचा लाल महालावरती लेख आहे विशेष. इव्हन राजवाड्यांनी काही बाबतीत त्यांचा उल्लेख केला. पुण्यात अंबरखाना नावाची कन्सेप्ट, ही अंबरखाना हे जुन्या जाणत्या त्यावेळेला लोकांना माहिती होतं. अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा. लाल महालाचा भाग मे बी त्यावेळेला धान्य साठवण्याकरता केला गेला. ब्रिटिश आमदानीतला सांगतोय, मराठ्यांच्या काळातला नाही म्हणत मी. त्यामुळे नंतरच्या काळात लाल महालाचा उल्लेख हा अंबरखाना म्हणून व्हायला लागला. आणि त्या अंबरखानाचं जोतं हे पांडुरंग पटवर्धन, राजवाडे या सगळ्या लोकांनी त्यांच्या हयातीत बघितलेलं आहे. आणि हे जोतं इतकं मोठं आहे की साधारणतः तुमचा आत्ताचा नानावाडावर क्रॉस करून तो भाग पुटपर्यंत येत होता. त्यामुळे शनिवारवाडा बांधला गेला त्यावेळेला लाल महाल होता. शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला त्याही वेळेला लाल महाल होता. आणि शनिवारवाडा पूर्ण जळून नष्ट झाला त्याच्यानंतर लाल महालाचं जोतं शेवटपर्यंत कायम होतं. त्यामुळे ते एकमेकांचे पाडून बांधत वगैरे त्याला काही अर्थ काहीच नाही.